परिस्थितीबाबत बोलतात? नाही, बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले. पण असं कापून काढा, तोडून काढा, अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेबसुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना. ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा. पण आमदारांना कापा असं भाषणं करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे. तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना, तर हे योग्य नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे, तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं, पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये आता नाराजीचा सूर आहे, म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी होती, त्याकडे तुम्ही कसं बघता? काय आहे, आम्ही आता शासनामध्ये एकत्र आहोत. मागच्या 2022ला एक भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतली 50 आमदारांनी, आणि त्यावेळी महायुती पुन्हा आम्ही स्थापित केली. केवळ आणि केवळ म्हणजे 2022ला जे महायुतीचं सरकार आलं ते केवळ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं आलं. आणि त्यामुळं आत्तासुद्धा 2024ला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, लाडकी बहीण योजना, STमध्ये प्रवास सवलत, शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पीक विमा योजनांसारख्या योजना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठीची योजना, या सगळ्या लोकप्रिय योजनांच्यामुळं पुन्हा एवढ्या लँडस्लाईड विक्टरीमुळं आपलं महायुतीचं सरकार आलं. शासनात आम्ही एकत्र आहोत. आमची तीच भूमिका आहे की जसं एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं जसं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं ते 24ला पुन्हा रिपीट झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिवसेनेचा योग्य मान सन्मान, मी परत सांगतो, योग्य मान सन्मान आणि विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीत हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. कारण ठीक आहे, महायुतीतले काही पक्षांची संख्या आत्ता जास्त असेल, परंतु स्थानिक परिस्थितीचा विचार करून शिवसेनेचा योग्य मान सन्मान जागा वाटपात राहिला तर निश्चित आम्ही महायुती करू. पण जर शिवसेनेचा योग्य मान सन्मान राखलाच जाणार नसेल, शिवसेनेचा योग्य मान सन्मान जागा वाटपामध्ये जर ठेवला जाणार नसेल, तर शेवटी शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे. आम्हाला पक्ष महत्त्वाचा आहे. आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की शिवसैनिक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो शिवसैनिक आम्हाला बरोबर घेऊन आमच्या पक्षाला पुढे जायचं आहे. पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या पक्षाचा, हा मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. पण आम्ही सगळे म्हणजे आता ज्या मंत्र्यांकडं जिल्ह्यांची जबाबदारी दिली, संपर्क मंत्री म्हणून वेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली, आमच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत, तिथला आमचा अहवाल तयार आहे. आता दिवाळीनंतर आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या कानावर तो घालू, साहेब निर्णय घेतील. पण मी परत सांगेल, मान सन्मान जागा वाटपात योग्य ठेवला, जिथल्या तिथं प्रत्येकाला त्याचा मान त्याच्या ताकदीप्रमाणे दिला तर नक्की महायुती व्हायला काय अडचण नाही. ते नाही झालं तर मग बाकी थोडीशी परिस्थिती अवघड आहे. साहेब, भाऊबंदकीचा संदेश शिंदेंना अस्वस्थ करतोय. राज्यात आता एकीचा सूर्य उगवलाय असं राऊतांचं. राऊत दुसरं काय बोलू शकत नाही. तर राऊतांना फक्त मी कालसुद्धा सांगितलं होतं, तुमची भाऊबंदकी आहे का, तुम्ही भाऊ एकत्र आहात काय, ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही सामान्य माणूस म्हणून म्हणू की शेवटी दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला त्यात आनंद आहे, आम्हाला काय त्याच्यात वाईट वाटायचं कारण नाही. पण शेवटी विचार, एकमेकांची टोकाची भूमिका ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेतली होती. आता ते सगळे मुद्दे विसरून राज ठाकरे साहेबांचे मनसैनिक म्हणायचे की आमच्या साहेबांचा शिवसेनेमध्ये अपमान झाला, राज ठाकरे साहेबांना योग्य सन्मान मिळाला नाही, योग्य संधी मिळाली नाही, म्हणून आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि मनसे काढलं. ह्या जुन्या गोष्टी जरीसुद्धा ते एकमेकजण विसरणार असतील तर आम्हाला काही त्याच्यात फरक पडत नाही. आम्ही बघा महायुती म्हणून मी आत्ता सांगितलं तसं पुढं जाऊ. राऊतांना मला एकच म्हणायचं आहे की शिंदे साहेबांना तुम्ही इशारा देण्यापेक्षा, शिंदे साहेबांना धडकी भरली हे म्हणण्यापेक्षा, एकदाच 2022ला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार एकत्र आले तेव्हा जी तुम्हाला हपका बसला आहे
त्यातनं अजून तुम्ही सावरलेला नाही. अजून तुम्ही त्या जुन्याच आठवणीत आहे. त्यातनं एकदा सावरा, त्यातनं बाहेर या आणि मग आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत दुसरा हप्का तुम्हाला बसणार आहे, तो सहन करायची मानसिकता ठेवा राऊतांना म्हणावं. राऊतांनीच पुन्हा एक टीका अशी केली आहे की शिंदे म्हणजे भिजलेला फटाका आहे, ते काय वाजणार नाही असं दाखवलाय ना 2022ला वाजवून. अख्ख्या महाराष्ट्रभर आवाज गेला, कांटाळ्या बसल्या राऊतांच्या, अजून नीट ऐकाय येत नाही. अशी अवस्था 2022ला केली आणि काय पाहिजे. आणि त्याचा पुन्हा एकदा जर त्याला परत जर पाहायचं असेल तर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे निवडणुकीचे फटाकडे ऐकायचा आवाज एवढी क्षमता ठेवा म्हणा तुमच्या कानात. सांगा तेवढं राऊतांना. ओके साहेब, आज रोहित पवारांनी देहूच्या मुख्य मंदिरात दर्शन घेतले रांगेत उभं राहून. मात्र यावेळी ते म्हणाले की देहूत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. उपोषणापूर्वी त्यांनी हे दर्शन घेतलं. विरोधी पक्षाचं कामच असते आंदोलन करणं. रोहित पवार साहेब विधिमंडळाचे सदस्य आहेत, एका चांगल्या जबाबदार पक्षाचे ते प्रमुख महाराष्ट्रातले नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी त्यांच्या भावना जरूर ठीक आहे, उपोषण करणं, आंदोलन करणं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, विधिमंडळामध्ये मांडाव्यात. विधिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा करावी. सरकार तर शासन तर शेतकऱ्यांच्या बरोबरच आहे. आता आपण बघितलं, हा 15 दिवसापूर्वी, 3 आठवड्यापूर्वी महापूर आला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं, गायगोट्यांचं नुकसान झालं. 32,000 कोटी रुपयाचे पॅकेज सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलं. त्याला पहिला दुसरा हप्ता वितरण करायला सुरुवात केली आपण. शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे शेतकऱ्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. सर, मंत्री संजय सिरसाट पुन्हा एकदा त्यांची संवेदनशीलता समोर आली. उपोषण करत त्याला घरी बोलून त्याला ज्यूस पाजलाय. कर्जमाफीसाठी कन्नड मध्ये तिथे संदीप शेठे म्हणून यांनी नाही, मला विषय माहीत नाही काय झालंय नेमकं, माहिती घ्यावं लागेल. ते एखाद्या वेळी काय त्यांचा असेल जवळचा स्नेही वगैरे असू शकेल, त्यामुळे ते काय झालं नेमकं माहीत नाही, पण माहिती घेतो बोलतो मी. साहेब, शेवटचा प्रश्न राऊतांचाच आहे. गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर आहेत आणि नरकासुराप्रमाणे यांचाही अंत. मला एक सांगा, आम्ही गुवाहाटीला गेलो, आम्ही गुवाहाटीसनं आलो, नवीन सरकार केलं, तुम्ही आकांत तांडव केलं वर्षा बंगला सोडताना, तुमचं बहुमत गमावल्यामुळं तुम्ही सगळा एवढा मोठा ड्रामा केला वर्षा बंगला टू मातोश्री जाताना. काय त्याचा परिणाम झाला? तुम्ही आम्हाला आत्ता नरकासूर म्हणले, पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे, गटारातली पाणी, प्रेत, आणखीन महिलांना आमच्या अश्लील काय शब्द वापरले महिला आमदारांना, हे राऊत बोलले आम्हाला. त्याच्यानंतर 24ला इलेक्शन झालं विधानसभेचं. राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो? आम्ही 80 जागा लढल्या, 60 जागा, 61 जागा जिंकल्या. राऊत किती जागा लढले आणि किती जागा जिंकल्या? राऊताने असं बोलत राहावं बरं का. राऊत जेवढं असं बोलतील ना, तेवढे आमची मतं वाढतात, तेवढी आमची संख्या वाढतील. तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी, सामान्य माणसामध्ये नाराजी हा शब्दसुद्धा योग्य नाही. म्हणजे लोक अक्षरशः राऊतांच्या अशा वक्तव्याला इतक्या खालच्या भाषेमध्ये लोक त्याला उत्तर देतात की ते बोलूसुद्धा शकत नाही. राऊतांनी हे चालू ठेवावं, त्यांचा पाडा आमच्या फायद्याचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.